हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी मस्त चिकन दम बिर्याणी बनवली आहे। खूप सोप्या आणि एकदम सुटसुटीत पद्धतीने केली आहे, जी तुम्हाला पटकन समजणार देखील आहे। तर चला आपण सुरुवात करूया। बिर्याणी बनवण्यासाठी मी 1 किलो चिकन घेतले स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्यामध्ये आता मी 3 चमचे हळद आणि 3 चमचे मीठ घेतले। त्यानंतर आपल्याला त्यावरती 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू टाकल्यामुळे चिकनचा जो वास असतो तर तो वास कमी व्हायला मदत होते। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे। आता आपण मॅरिनेशन करायला घेऊयात। तर मी एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला सर्व प्रकारचे मसाले टाकून घ्यायचे। 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा हळद, चिकन मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि मीठ हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचे। त्यानंतर कोरडेच असं सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाले एकत्र छान मिक्स व्हावेत, त्यामुळे आपल्याला यामध्ये काहीच न टाकता ते मिक्स करून घ्यायचे। नंतर त्यामध्ये कसुरी मेथी देखील टाकायची आहे। त्यानंतर 2 वाटी दही घेतलंय। दही मी थोडंसं मिक्सर मध्ये फिरवून घेतलं होतं। तसं जर दही टाकलं तर ते लवकर मिक्स होत नाही, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ते मिक्स केलं। त्यामुळे मला ते मसाले आणि दही मिक्स करायला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही। सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि नंतर आपल्याला सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकायचे। चिकनला जे पाणी सुटले ते त्यामध्ये टाकायचं नाही, फक्त वरचं चिकन घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं। हे मिश्रण छान एकजीव करायचं आणि जो आपण ग्रेव्ही बनवली आहे ती त्या चिकन मध्ये मुरली पाहिजे। आता हे आपल्याला अर्धा तास तरी ठेवायचं आहे। आता आपण तांदूळ उकडण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी ठेवले। त्यामध्ये मी 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे आणि सर्व प्रकारचे खडे मसाले त्यामध्ये टाकले। 1 किलो चिकन साठी मी 1/4 किलो तांदूळ घेतलंय। आता हा तांदूळ आपल्याला अर्धा तास आधी भिजत ठेवायचे। तांदूळ भिजत ठेवल्यामुळे बिर्याणीचा जो राईस असतो तो खूप मऊ होतो आणि मोकळा देखील होतो। आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत पाण्याला छान उकळी आली आहे। आता तांदूळ भिजल्यानंतर सर्व तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। एकदा छान सर्व तांदूळ मिक्स करून घ्यायचा आणि 5 मिनिटांमध्ये याला छान उकळी येते। तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, 60 ते 70% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जाळीची वाटी वापरायची आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे खाली निथळलं जाईल आणि फक्त तांदूळ वरती राहील। पूर्ण तांदूळ मी त्या वाटीमध्ये काढलाय आणि तांदूळ काढल्यानंतर त्याला 2 ते 3 वेळा असं खालीवर करायचं, जेणेकरून तांदूळ जास्त शिजायचा नाही। आता मी मोठी कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 वाटी तेल टाकले आणि सर्व प्रकारचे खडे मसाले टाकलेत। खडे मसाले छान परतल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 मोठे कांदे आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि तो देखील त्या तेलामध्ये टाकायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा। कांदा परतताना गॅस फुलच ठेवायचा। त्यानंतर मी 5 ते 6 मिरच्या उभ्या चिरलेल्या त्यामध्ये टाकल्यात। 3 ते 4 टोमॅटोची पेस्ट करून त्यामध्ये टाकली आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं। ते सर्व परतून झाल्यानंतर जे आपण चिकन मॅरिनेशन करायला ठेवलं होतं ते देखील आपल्याला त्यामध्ये ऍड करायचे आणि 5 ते 6 मिनिटे फुल गॅसवरती हे छान आपल्याला परतून घ्यायचे। आता चिकन देखील छान परतून झाले तर त्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। नंतर जो आपण उकडलेला तांदूळ आहे तो देखील सर्व त्या चिकन वरती चांगला छान टाकायचा आणि पसरून घ्यायचा। अर्धी वाटी मी त्यानंतर त्यावरती गावरान तूप टाकलं आहे। नंतर परत थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता बिर्याणीला दम द्यायचा आहे, तर ही जी कढईची किनार आहे तर त्यावरती आपल्याला गव्हाचं पीठ मळून जे आपण कणिक तयार करतो तर ती कणिक पूर्णपणे अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि आतल्यात छान बिर्याणी शिजेल। त्यानंतर मी 1 वाटी जे तांदूळ उकडलेलं जे पाणी होतं तर ते पाणी त्यामध्ये टाकले। आता गॅस बारीक करून अर्धा तास आपल्याला बिर्याणी शिजायला ठेवायची आहे। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा। अर्धा तास झालेला आहे। त्यानंतर मी बिर्याणी उकरून बघते तर तुम्ही बघू शकता एकदम मोकळा असा राईस तयार झालाय आणि ग्रेव्ही देखील छान आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीची बिर्याणी घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका।